हॅलो, गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं अमोल कुथरे प्रेझेंट MLA ट्रॉफी 2022 मध्ये सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होती. तुषार गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण दर्शन शिंदेचं राहिलेला जवाब. रिप्लाय मध्ये पाहू शकता आपण अप्रतिम दर्जाचा फटका तिथे सजवला होता बॅट्समन गणेश खंडागळेने, आणि तिथे विशेषतः कौतुक करावं लागेल दर्शनचं. व्हॉट अ एफर्ट, लाजबाब झेल दर्शन शिंदेने पकडला. छोटा तीर वारकरी गंभीर. अप्रतिम कॅच, सुरेख प्रकारचा कॅच दर्शन शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि गणेश खंडागळेची इनिंग पहिल्याच बॉलवर संपुष्टात येते. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना तुषार आपल्याला पाहायला मिळतो. तुषार चोरगे अर्थात बाबू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. बाब्या या नावानं सुप्रसिद्ध हा खेळाडू पहिल्या 2 मॅच मध्ये उपस्थित नव्हते, परंतु तो महत्वाच्या मॅच मध्ये उपस्थित आहेत आणि पहिल्याच बॉलवर आपल्या संघाला एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देतात. तिथे दर्शनचं विशेष कौतुक. या प्रकारचा कॅच दर्शन शिंदेने पकडला. गोलंदाज आता तयार होतील गोलंदाजी मार्कवर. तुषार चोरगे, बाब्या तयार. स्ट्रायकर एंडवर प्रसाद दिनकर. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र बंतरचा इशारा येतो. मागील वर्षीचा आपण हिस्ट्री पाहिली तर मागील वर्षीच्या हिस्ट्रीमध्ये संभाजीनगर चषक जे मात्र आयोजित केलं होतं अमोल कतोरे आणि कंपनीने, तिथे संघ फायनल जिंकला. त्यानंतर आमदार चषक आयोजित केलं आणि तिथे देखील फायनल जिंकले होते. आज पाहू काय होतंय मैदानामध्ये. प्रसाद दिनकरच्या बॅटमधून लाजबाब फटका. सतीश सोकांडे जॉन्टी बॉल कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या SN बॉयज संभाजीनगर मुरबाड 3 या धावसंख्येवर. 3 धावा धावफलकावर. शिवप्रेमी शिरगाव हा संघ एका बाजूला आहे आणि त्यांना फाईट देत असताना टीम आपण मैदानामध्ये पाहतोय ती SN बॉयज संभाजीनगर मुरबाड. सारिका हॉटेलचं मैदान म्हणलं की प्रेक्षक वर्गाला आमंत्रण देण्याची आवश्यकता नसते. खूप मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद दिनकरचं आक्रमण, चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीचा ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेचा वेध. 6 धावा येतील. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर जरूर विकेट गणेश खंडागळेची गेल्या, परंतु आक्रमकता मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट्समन प्रसाद दिनकर अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव या खेळाडूने कमावलं मुरबाड क्रिकेटमध्ये. इथे देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. दर्शन शिंदे बॉलवर येतील. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण दर्शनचं खूप चांगलं राहिलं आणि इथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. 1 धावा आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. इन डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना
महत्वाचा सामना आहे क्वालिफायर. जो टीम जिंकेल ती बक्षीस पात्र फेरीत आणि जी टीम जिंकेल ती आज संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटचा सामना देवगाव टायगर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळेल. कालच्या दिवसातील क्वालिफाय संघ आणि त्यांना फाईट करेल आजच्या दिवसातील क्वालिफाय. धावफलकावर धावसंख्या 10 धावा. धावफलकावर तुषार चोरगे पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर खूप मोठं आक्रमण. इथे सुरेख प्रकार चेंडू तितका चांगला फटका अमोल यांच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये होते कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अजूनही एक चेंडू बाकी आहे. एक धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11. एक बाद 11 धावा. 4 षटकांचा सामना. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज मैदानामध्ये आपण शिरगाव टीम पाहतोय. त्यामध्ये गोलंदाजांचा तोपखाना आहे. अनेक दर्जेदार गोलंदाज आपल्याला त्या टीम मध्ये पाहायला मिळतात. दर्शन शिंदे असेल, त्याचबरोबर आपण तुषार चोरगेला पाहतोय. रियाज शेख मागील मॅच मध्ये निर्धाव षटक जे मात्र टाकलं होतं. वैभव सोकांडे देखील सुरेख प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतो. चेंडू हवे झेल महत्वाचा आणि कॅच इथे होतं कंप्लीट. दुसऱ्या विकेटचं पतन. पॉवर प्ले मध्ये 2 विकेट मिळून देत असताना गोलंदाज तुषार चोरगे अर्थात बाब्या अप्रतिम गोलंदाजी. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 बाद 11 धावा. टीम एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाड. चार वाजता झाली आणि 4:30 वाजता ऑनलाईन बरेच प्रेक्षकांनी पाहिलं असेल की अजून सामना चालू झालेला नाहीये, परंतु टीम मैदानावर उपस्थित झाली आणि त्यांचा तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग जो मात्र उपस्थित होता. सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये आपण पाहू शकता. जी जागा देवगाव संघाने फिक्स केली तिथे अनेक प्रेक्षक वर्ग देवगाव टायगर संघाचे समर्थक आहेत. त्यांचं देखील आमदार चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैभव गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका डीप इन विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतील सचिन चोरगे. क्षेत्ररक्षण लाजवाब फेकीत दर्जेदार, परंतु 2 धावा पासून वंचित ठेवणार नाहीयेत. उमेशच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. सातत्याने उमेशने खूप चांगलं क्रिकेट संभाजीनगर टीम साठी खेळलंय. सातत्याने ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये सापडला तारणहर्ता म्हणून ही भूमिका या खेळाडूने चांगल्या दर्जाची निभावली. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 13. वैभव सोकांडे तयार. इथे मोठा फटका मोठा प्रहार. दर्शन आहेत बॉल खाली. छोटा पॅकेज बडा धमाका. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. उमेश येथील माघारी नवीन फलंदाज जगदीश अर्थात जग्गू मैदानामध्ये दाखल. धावफलकावर धावसंख्या 13. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. स्ट्रायकर एनवर या स्पर्धेचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे आयोजक अमोल कथोरे यांच्या पाठमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन चोर गेलेत बॉलवर. कॅच इथे होईल कंप्लीट आणि बॅट्समन अमोल कथोरे यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. अनिकेत लिहे मैदानामध्ये दाखल होत आहेत. थोडं फास्ट चला अनिकेत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. 3 4 विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. धावा येत आहेत परंतु विकेट देखील सातत्यानं गमवत असताना टीम एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाड. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
जगदीश अर्थात जग्गूच्या पाठमधून आलेल्या ह्या 2 धावा. रियाज शेखचं तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात. वैभवचा हा बॉल इथे डायरेक्ट एष्टीवर जाऊन आदळतोय. दांडी गुल फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. सिंगल डबल खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर प्रत्येक खेळाडू येतोय, प्रत्येक षटकार खेळण्यासाठी जातोय. षटकार चौकार सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला तर मिळत नाहीये, परंतु विकेट सातत्याने जात आहेत. सिंगल डबल खेळणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील अमित भुसारी ॲट नंबर 7. 7व्या क्रमांकावर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बेस्ट फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आजच्या दिवसामध्ये टच मध्ये पाहायला मिळत नाहीये, परंतु या खेळाडूला रिदम मध्ये यायला टाइम लागणार नाहीये. सातत्यानं खूप चांगलं प्रदर्शन राहिले. दुसऱ्या बाजूला वैभव सोकांडे बेस्ट ऑलराऊंडर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला चेंडू भरधाव वेगानं अमित मैदानामध्ये आलेत आणि इथे अंधळा मागतो 1, देव देतो 5. गिफ्टच्या या 5 धावा टीम एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाडला. प्लस चौकार 5 धावा गिफ्ट मध्ये येत आहेत. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंड वर अमित भुसारी. विकेट भरपूर गमावल्या टीम एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाडने. इथे देखील चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक करतील पाठलाग, परंतु इथे मिळेल नशिबाचा चौकार. कारण यातील विजेता संघ हा देवगाव टायगर्स या संघाबरोबर शेवटची मॅच खेळणार आहे. याची देखील सर्वांनी नोंद घ्या. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. दर्शन शिंदेच्या हातामध्ये चेंडू आहे. ज्या खेळाडूने अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव केलं आपल्या गोलंदाजीच्या साह्यानं. मुरबाड विभागाचा विचार केला तर 60 टीम आहेत. त्या 60 टीम मधले 720 प्लेयर आणि त्या 720 प्लेयर मधून 11 खेळाडूंची मुरबाड 11 मध्ये निवड होते. त्यातील हा एक खेळाडू. पहिलाच बॉल भरधाव वेगानं आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. तो खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर दर्शन शिंदे. कमी वेळामध्ये अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव आपल्या गोलंदाजीच्या जीवावर या खेळाडूने निर्माण केलं. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या दर्जाचं करतो. तो गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. स्टँड डिस्पॅच हा चौकार. चौकार. सुरेख प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. खूप चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका.
बॅट्समन अनिकेत लिहेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. दर्शन शिंदेवर आक्रमण केलं, कमबॅक मैदानामध्ये करेल का दर्शन ते देखील पाहायचं. इथे टाकला गेलेला चेंडू भरधाव वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. एक बॉल बॅट्समनचा, एक चेंडू गोलंदाजाचा जो पाहायला मिळतोय. 28 ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावर. दर्शन गोलंदाजी मार्कवर जे मात्र तयार होतात. गोलंदाज तयार दर्शन, स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अनिकेत. इथे अनिकेत लाजवाब फटका, डीप फाईन लेगला चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर. वाघांची दहाड आणि फोडला पहाड हा षटकार. अप्रतिम फटका, षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर. आतापर्यंतची हिस्ट्री आहे टीम एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाडची की आतापर्यंत ज्या ज्या वेळेस अमोल कतुरे यांनी टुर्नामेंट आयोजित केल्या त्या वेळेस टीम क्वालिफाय झाली आहे. आज काय होत आहे ते मैदानामध्ये पाहिजे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. दर्शन याच्यावर केलेली हल्लेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय शिवप्रेमी शिरगाव. ज्या टीमच्या नावावर रेकॉर्ड आहे, ज्या टीमने मुरबाड शहापूर विभागामध्ये सर्वाधिक टुर्नामेंट खेळण्याचा बहुमान या टीमच्या नावावर, ती टीम मैदानामध्ये दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. धावफलकावर धावसंख्या वाढते. 34 ऑन द बोर्ड. स्टेप आउट झाले. इथे देखील कव्हरला बहारदार फटका. रियाज शेख ला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. पंचांच्या डिसिजनची आपल्याला वाट पाहिजे. इट्स आउट ऑफ द पार्क, शॉट ऑफ द डे, षटकार. अनिकेत लिहे आपण सातत्याने पाहतो, लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, परंतु आता सध्याच्या घडीला या सीझन मध्ये टेनिस बॉल कडे वळालाय. त्याच्या फटक्यातून ते पाहायला मिळतं. लेदर क्रिकेट सातत्याने खेळलं जातं आणि ते फटके आपण मैदानामध्ये पाहतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅचची संधी आणि ते दर्शन विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक कंप्लीट होईल मैदानामध्ये तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 40 ऑन द बोर्ड, 40 धावा, 6 चेंडूंचा खेळ बाकी. टीम मीटिंग करू नका, वेळ वाचवणं गरजेचं राहील. 5 वाजलेत. ही इनिंग, या इनिंग मधलं एक षटक, पुढले 4 ओव्हर आणि त्याच्यानंतर एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. दोन्ही टीम अप्रतिम बॅटिंग, स्मार्ट इनिंग मैदानामध्ये कंप्लीट करतो अनिकेत लिहे. ग्रीन शर्ट वाले ज्यांनी गॉगल घातलेला आहे आणि त्यांच्या शेजारी ग्रीन कलर युवराज सिंग स्टँड आहे त्याच्या समोरच्या बाजूला. तुम्ही सर, तुम्ही ओके, तुमच्या समोर जी गाडी आहे तिचा आरसा थोडासा बाजूला करा. इथे लाजवाब फटका, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू सर, धन्यवाद. षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 46 धावा. रियाजवर देखील आक्रमण रोहनच्या बॅटमधून. इथे देखील सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे सचिन सोरगे येतील. बॉलने दिले हुलकावणी, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 आणि इथे
अर्धशतक कंप्लीट. टीम एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाड 50 अप. गोलंदाज तयार. रियाज इथे सूर्यप्रकाशचा चेंडू कव्हरला. वा भाई वा, अप्रतिम टायमिंग. चेंडू सीमा पार फरार. धावा मिळतील 4. रोहनच्या बॅट मधून येतो हा दर्जेदार चौकार. जाऊन पोहोचेल ती 54 या धावसंख्येवर. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा बनवल्यात बॅट्समन रोहनने. रियाजवर आक्रमण. फुलटॉस फुलटॉस फुलटोल. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. रोहनसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. अमोल कथोरे यांच्या वतीने हे प्राइज. 4 चेंडू खेळलाय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 बनवला. त्याचे बॅट पकडण्याची स्टाईल ही थोडीशी वेगळी आहे. उलटी बॅट पकडतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये फटके अतिशय सरळ खेळत. आणि इथे 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 62 या धावसंख्येवर. मैदानामध्ये अमित भुसारीचा अभ्यास केला आणि पेपर आलाय रोहनचा. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय रोहन, अप्रतिम बॅटिंग. आतापर्यंत 5 बॉल खेळलाय, परंतु 5 बॉल मध्ये 4 मॅसिव्ह हिट आपल्याला पाहायला मिळतात. रियाज तयार. रियाजचा हा बॉल सूर्यप्रकाशचा पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे रनिंग बिटवीन द विकेट. लाजबाब. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद होतोय. परंतु आपलं जे काम होतं, ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते बॅट्समन रोहन, त्यांनी ते काम कंप्लीट केला. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर पाहायला मिळतात 64 आणि विजयासाठी 24 बॉल 65 धावांची आवश्यकता. त्याची होतील का ते ऐकण्यासाठी जाऊयात हे यांच्याकडे. तोपर्यंत एक मान्यवर, जे व्यक्तिमत्व ज्याचं आगमन झालंय, आमचे मित्र आणि सातत्यानं युट्यूब वर देखील त्यांचं खूप मोठं नाव आहे, स्वप्नील पोटे अर्थात लेमड्या यांचं मात्र या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निखिल टोमरे सर. कारण पाहायला मिळतं एक मोठं युद्ध होईल इथे. कारण आम्ही म्हणतो ना, युद्ध आणि क्रिकेटमध्ये एकच फरक आहे, युद्धामध्ये रक्तपात होतोय, इथे मात्र धावांचा सडा पडतोय. एसएन बॉईज तारलंय काही फलंदाजांनी. मी म्हणेल रोहन, अनिकेत. रोहनच्या बॅट मधून 24 धावा पाहायला मिळाल्यात. तर अनिकेतच्या बॅट मधून देखील आम्हाला 16 धावा पाहायला मिळाल्यात. एक चांगली धावसंख्या मात्र दरम्यान उद्या ट्रायबल ग्रुप आहे, आदिवासी 2 दिवस लॉट आहेत. नक्की संजय दुर्गे सर यांच्या माध्यमातून या 16 टीम या स्पर्धेसाठी दिल्या गेल्यात. नक्की शहापूर तालुक्यातील ओम साई बी दोऱ्याचा पाडा विपक्षात बांगरवाडी असा उद्या पहिला सामना असेल. दुसरा सामना असेल सावरोली शहापूर विपक्षात जांभुलवाडी. तिसरा सामना असेल पिंपलोली अंबरनाथ विपक्षात खानिवली भिवंडी. आणि शेवटचा सामना असेल उद्या पहिल्या राऊंडचा खांडीचा पाडा वक्रतुंड खांडीचा पाडा शहापूर विपक्षात असेल कामतघर अर्थातच भिवंडी. खूप छान सामने पाहायला मिळतील आमच्या प्रेक्षकांना. उद्या मात्र तो लॉट पाहायला मिळेल. खूप छान सामना पाहण्यापेक्षा मित्रांनो, मित्र सांगेल ना, त्या सगळ्या संघांची डिसिप्लिन बघा फक्त. उद्या नक्कीच ओपनच्या सर्व संघांना लाजावतील अशी डिसिप्लिन तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी तुम्ही उद्या जेव्हा मैदानात असाल ना, तेव्हा मी तर नसेल, म्हणजे तुम्ही असाल विटनेस, तेव्हा तुम्हाला कळेल हे आदिवासी संघ किती छान खेळतात. जाऊया सामन्याकडे. चला, सलामीचे फलंदाज शिरगाव संघ. नक्की सचिन चोरघे आणि अर्थातच जर्सी नंबर 178 मध्ये वैभव. नक्कीच खूप मोठं आव्हान आहे. 65 धावांचं आव्हान आहे. 16
25. जाऊया सामन्याकडे. सलामीचं षटक गोलंदाज सारिका हॉटेल एंड कुणाल. नक्कीच स्ट्रायकर एंडला सचिन चोरगे सर असतील, नॉन स्ट्रायकरला वैभव, अर्थातच वैभव सोकांडे. धावांची गरज आहे 65, 16.25 ची सरासरी राखावी लागेल. एक खडतर आव्हान आहे, मी म्हणेल जर बॅट तळपली सचिन सरांची किंवा वैभव सोकांडेची तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजी धारदार आहे इथे एसएन बॉईज संघाची. चला धावूया. 3, 2, 1, 0. लेट्स प्ले. पहिला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक. हो, क्या बात आहे. खूप मोठी मेजवानी वाढलेली असावी. पहिला घास मारावा आणि पहिल्याच घासाला खडा लागावा अशी काहीशी अवस्था पाहायला मिळाली इथे. सचिन चोरगे सर अर्थातच मेजर बॅक टू द पवेलियन. जोंटी अर्थात सतीश इन ॲट सेकंड पाहू शकाल, कारण पहिल्याच चेंडूवर गडी बाद. इथे कुणाल ला मिळतंय पहिलं यश, एसएन बॉईजला मिळतंय पहिलं यश. अर्थातच शिवप्रेमी शिरगाव संघाला पहिला धक्का. सचिन चोरगे बॅक टू द डगआउट. चला घाई करा कतोरे सर, घाई करायचे कारण कोणती टीम मिटिंग नकोय, कारण आणखी एक सामना शिल्लक आहे. कारण आजचा दिवसातला शेवटचा सामना आता सेमीफायनल नंबर 2 ओपन गटाचा असेल. कारण उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये 16 संघ ट्रायबल ग्रुप आहेत, आदिवासी आहेत, त्यातून एक संघ निघणार आहे आणि हे 2 असे 3 संघ जाऊन पोहोचतील क्वार्टर आणि सेमी फायनल मध्ये. जाऊया सामन्याकडे. सतीश जॉन्टी ऑन स्ट्रायकर एंड आणि गोलंदाज कुणालच्या हातामध्ये चेंडू आहे. पुढचा चेंडू फेकला जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. काय कॉन्फिडन्स आहे कुणालचा, काय कॉन्फिडन्स आहे. चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक असेल का, तिथे चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. लॉंग ऑफला हा चौकार. पहिला चेंडू चांगला संपर्क पाहायला मिळालाय जॉन्टीच्या बॅट मधून, कारण संपर्क होणं गरजेचं आहे आणि तो एक चांगला संपर्क झालाय. पुढचा चेंडू कुणाल. 4 धावा धावपलकर अंकित झाल्यात. एक मोहरा टिपला गेलाय आणि इथे लागले टॉप एज. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाही लगातारचा दुसरा चौकार. आठ धावा धावपलकर अंकित झाल्यात. सतीशच्या बॅटला चेंडू स्पर्श करतोय. 2 चेंडूंवर 2 चौकार पाहायला मिळालेत. अर्थात जॉन्टी. वैभव मात्र नॉन स्ट्रायकर इनला उभा राहून पाहतोय. यावेळी याला म्हणतात सायकोलॉजी, याला म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. थोडासा सफल करण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थातच कुणाला कळलं आणि शेवटच्या क्षणाला स्वतःवर कंट्रोल केलं. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कंट्रोल. यावेळी स्वैर मारा. चेंडू डिरेक्टेड. इट मीन्स इथे मात्र पोहोचलाय की काय वाईट चेंडू. इथे सिग्नल आलाय आम्हाला अमर सरांचा. अवांतर 1+1 पाहायला मिळेल. 10 धावा दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश करतोय शिरगाव संघ. अजूनही 55 धावा आवश्यक.
एशियन बॉईज अर्थातच संभाजीनगर आयोजक आहेत या स्पर्धेचे. आमदार चषकाचं दमदार आयोजन मी म्हणेल अमोल कतोरे सरांच्या माध्यमातून. जाऊया, पुढचा चेंडू फेकला जाईल. कुणाल सामना करेल वैभव. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत, भवितव्य धोक्यात, झेल होणार नाही. इथे झेल सुटतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि 2च धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. रिले थ्रो पाहायला मिळालंय. धाव संख्येमध्ये परिवर्तन, धाव फलक जाऊन पोहोचतंय 12 या मॅजिकल आकड्यावर. कारण 12 मॅजिकल यासाठी म्हटलं, धावा नाही झाल्या तर डगआउटच्या चेहऱ्यावर 12 आणि या 12 धावा नक्कीच एक चांगली सुरुवात. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. सावध सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर जिथे गडी गमावला होता. मात्र लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये मागच्या चेंडूवर काय झालंय हे जास्त मॅटर करत नाही. जसा सतीश आला 2 लगातारचे चौकार पाहायला मिळाले होते. धावा येताना दिसत आहेत. धावा मात्र धावफलक अंकित होत आहेत. यावेळी स्ट्रेट यावेळी कतोरे सर चुकणार नाहीत. मागच्या सामन्यात पाहिलं होतं, एक झेल आला होता, सुटला होता रोहित नावाच्या फलंदाजाचा. यावेळी मात्र बडी मछली जाल में वैभव सुकांडे बॅक टू द पवेलियन. रघुनाथ नवीन फलंदाज जातोय, विचार करतोय. खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र कमी होत चाललेत आणि मंडॅटरी पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक. P1चं षटक. अर्थातच 5 चेंडू फेकलेत, 2 गडी बाद, मात्र धावा आल्यात 12. 2 चौकार, 1 वाईट +1 आणि 1 डबल. सुरेख कामगिरी होतीये. यावेळी देवगाव संघ मात्र वेट करतोय, कोण येईल आमच्या सोबत. मला नाही वाटत काय फरक पडतोय, कोणी येऊ द्या, आम्ही मात्र खेळ करणार. कारण ह्या वर्षी मात्र आमच्या हाताला खूप साऱ्या ट्रॉफी लागल्यात. अर्थातच 2021-22चा हा एक यशस्वी संघ. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू, षटक क्रमांक 1 जॉन्टी. गर्र फिरलाय, चेंडू जसा फिरलाय, फलंदाज फिरलाय आणि धावा मिळतील या चेंडूवर. 2 आणि तिसरा धावेचा प्रयत्न, 3 धावा देखील पूर्ण. चांगल्या खेळाडूची लक्षणं ही आहेत मित्रांनो. कारण समजलं तर चेंडू आहे, थोडा फंबल होतोय. लगेच सतीश फिरलाय तिसऱ्या धावेसाठी. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतं, ते संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सावध सुरुवात मी म्हणेल. धावा आल्यात या षटकात 15, मात्र 2 गडी बाद झालेत. धावांची गरज आहे 16 प्रति षटक. जिथे 16 धावा आल्यात, 2 मोहरे टिपले गेलेत. यापुढे पुढचं षटक घेऊन येईल प्रतीक. अर्थातच मागच्या सामन्याचा सामनावीर सुरेख षटक हाताळलं होतं. यावेळी देखील तसंच तीच कामगिरी करावी लागेल. अर्थातच प्रतीक ऑन बॉलिंग मार्क. शिरगाव संघ नक्कीच विचार करत असेल. अजूनही 49 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. चला चेंडू टाकायचं एक प्रतीक. पहिला चेंडू फेकला जाईल दुसऱ्या षटकातला. जॉन्टी बीट केलंय जॉन्टीला. क्या बात आहे. खूप मोठी जिगर आहे या गोलंदाजाची. पाहायला दिसतोय छोटा, मी तर म्हणेल छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळेल. अवांतर चेंडू फेकले जाणार नाहीत मला वाटतं. मारलं तरी चालेल, इशारा ते पाहायला मिळतंय. इलाका तुम्हारा होगा, धमाका हमारा होगा दाखवून दिलाय जॉन्टी. यावेळी षटकार पाहायला मिळेल. मिड विकेटच्या झोन मधून शफल केला होता आणि स्वीप पाहायला मिळालाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकारानं प्रतीक थोडस मॉरल डाऊन होईल, कारण चेंडू चांगला होता मात्र संपर्क सुरेख झाला. पुन्हा एक त्याच प्रकारचा फटका. क्या बात आहे.
हा झेल कोणी विसरणार नाही. एका हातानं आम्ही म्हणतो एका हाताने टाळी वाजत नाही, मात्र झेल घेतला जातोय हे सांगितलं जात आहे. तिथे क्षेत्ररक्षक उभा होता आणि केत आज मात्र चेंडू चिटकतोय हाताला. आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये झेल कव्हर मध्ये घेतले होते, यावेळी झाडावर आंबा तोडावा तसा हा झेल पकडला गेला आणि केतच्या माध्यमातून मोठा मासा गळायला लागतोय. जॉन्टी अर्थात सतीश बॅक टू द पवेलियन. मी म्हणतोय रियाज वर खूप मोठा हल्ला बोल झाला होता, तब्बल 24 धावा. याच्या अगोदरच्या सामन्यात सामनावीर झाला होता. पहिल्या सामन्यात निर्धाव षटक टाकलं होतं, मेडन षटक या स्पर्धेतलं विकेट मेडन. नक्कीच त्या सामन्यात कमावलं होतं, ते इथे गमावलं गेलंय. रियाज पुन्हा एकदा संधी चालून आले हिरो बनण्याची. हिरो बनेल का की बनेल व्हिलन पाहावं लागेल. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्यात फक्त 6. धाव फलकावर पाहायला मिळत आहे धावा तब्बल 21. पुढचा चेंडू यावेळी फटका फसलाय मात्र झेल होणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 3-3 क्षेत्ररक्षक येतील, धावा मात्र 2 मिळतील. यावेळी शिरगाव संघाला कमबॅक करावं लागेल मित्रांनो, कारण जिथे असं वाटतं ना सर्व संपलं तिथे खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. ती सुरुवात पाहायला मिळेल. नक्कीच शिरगाव संघ कमबॅक करेल का हा एक प्रश्न आहे, कारण पुढील 2 दिवस मी म्हणतो ओपनचे आमच्या ग्रामीण ओपनचे लॉट संपतायत. 2 दिवस आदिवासी संघांचा थरार अनुभवायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना. अर्थात शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि कर्जत या तालुक्यातले खेळाडू पाहायला मिळतील. यावेळी झेल होईल का? झेल 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 आणि समाप्त होतोय तिथे फलंदाज रघुनाथचा खेळ. क्या बात है एसएन बॉयज, यू रॉक डीजे. मावळा गारद शिवप्रेमी अर्थातच शिवरायांच्या नावाने खेळणारा संघ. हे मावळे मात्र यावेळी गारद होत आहेत. आमचे लिजेंडरी क्रिकेटर पांडुरंग माळी देवगाव संघ नक्कीच हजर आहेत. आणखी एक धक्का देण्यासाठी कोण येईल आम्ही ते नाही पाहणार, आम्ही मात्र आमच्या बेसिक वर खेळणार आहोत. देवगाव संघ रेडी आहे आणखी एक धक्का देण्यासाठी. जातोय नवीन फलंदाज गणेश. चला थोडी घाई करा एसएन बॉयज प्लीज. घड्याळाची टिकटिक चालू आहे, ती टिकटिक थांबणार नाही. आम्ही म्हणतोय टाइम अँड टाइड वेट फॉर नन, हे कोणासाठी थांबत नसतात. जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. तिसरं षटक मार्गस्थ झालंय. लीडिंग एज चेंडू निघून चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, संपर्क तिथला चांगला नव्हता, मात्र 2 धावा मिळतील इतका संपर्क चांगला होता. धाव फलकावर परिवर्तन 25 धावा पाहायला मिळतील. दुसरं षटक हाताळलं प्रतीकनं 8 धावा खर्च केल्या, मात्र 2 गडी बाद केले होते. 4 मोहरे गारद झालेत इथे शिवप्रेमी शिरगाव संघाचे. प्लीज यावेळी संपर्क चांगला आहे, गगनाला भिडलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चूक करणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. यावेळी तो सराव दाखवलाय आणि रियाजला बाहेर काढलाय. यावेळी रियाज बॅक टू द पवेलियन होईल. रियाज अर्थात सराव आणि दाखवलाय सराव त्या क्षेत्ररक्षकांना झेल घेण्याचा. डीजे संजयजी दुर्गे सर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून पुढील 2 दिवसांचे आदिवासी संघाचे लॉट दिले गेलेत. धन्यवाद संजय दुर्गे सर. दरम्यान पुन्हा एक चेंडूला खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न काय होईल आणि ते बाद. पंचांचा हात, हे बोट आकाशाकडे पाहायला मिळालंय आणि हा फलंदाज जसा गेलाय तसा माघारी परतलाय. गणेश बॅक टू द डगआउट.
भीती झाली होती हारतात की काय आणि सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 53 धावा करायच्या होत्या, तो सामना देखील जिंकला आणि आता तब्बल 65 धावांचं आव्हान ठेवलंय शिवप्रेमी शिरगाव संघाच्या समोर. आणि इथे हॉट आणि एक्सपेक्टेड समजला जाईल फायनल सेमीफायनल साठी देवगावच्या विपक्षात, कारण धावा थांबवल्यात. स्ट्रायकर एंडला फलंदाज भूषण यावेळी स्टिअर केलं, चेंडू निघून चाललाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला थांबवेल, फेकी करेल, एकच धाव मिळेल. काही हिंमत होणार नाही, गणेश आहे एसट्यांच्या मागे. देवगाव टायगर्स संघ उपस्थित झालाय, केव्हाच उपस्थित झालाय, इन टाइम. मात्र थोडा वेळ होतोय, विलंब होतोय या सामन्याला. जाऊया पुन्हा एकदा अनिकेत, हा संपर्क चांगला, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल दमदार चौकार. अनिकेतनं आज एक लाजवाब कॅच घेतलाय. एक्झाम मध्ये बरेचदा आमच्यावर अशी वेळ येते, ज्या प्रश्नांची तयारी केली ते प्रश्न येत नाहीत आणि भलतेच प्रश्न पाहायला मिळतात. आज शिरगावच्या बाबतीत तेच झालं. स्टडी वेगळ्या प्लेयर्सचा केला होता आणि एक नवीन प्लेयर आलाय आणि भाव खाऊन गेला, अर्थातच सामना दूर घेऊन गेला. षटक क्रमांक 3 समाप्त. एका षटकामध्ये खूप साऱ्या धावांची गरज. अंतिम षटक. पहिला चेंडू फेकलाय, चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक, थांबेल देखील. 2 धावा. यावेळी बॅटिंग प्रॅक्टिस केली जाईल दौलत तिफे सर, कारण खूप मोठं आव्हान आणि खूप मोठं आव्हान चेस करत असताना थोडा बॅकफुटवर ढकलला गेलाय शिवप्रेमी शिरगाव संघ. मागील 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली, मात्र नेमका या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. ओहो, फॉलो थ्रू आणि चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. या पुढचा सामना कडक सामना पाहायला मिळेल. 2 नेबरिंग टीम आहेत. एसएन बॉईज विपक्षात उभा असेल देवगाव टायगर्स. चौतीस धावा, अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक 4. होईल का काही करामत? आणि हा येतोय कार्पेट शॉट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चेंडूला थांबेल, थोडा फंबल. 2 धावा मिळतील. चेंडू शिल्लक राहिले 3. धावा झाल्या 36. 28 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 28 धावा. इक्वेशन बसत नाहीये आणि या समीकरणाची उकल होणार नाहीये, कारण समोर रोहन आहे, चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी देखील करतोय. यावेळी चेंडू निघून चाललाय मिड विकेट मध्ये. तिथे चेंडू फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू अडवलाय. फॉर्मॅलिटी. अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. आणि हा सामना इथे संपतोय. लगेचच एसएन बॉईज कर्णधार आपण यायचे आणि दौलत तुपे. अतिशय महत्वाचा सामना असेल.
आणि नक्की चौथा दिवस आतापर्यंत आपण पाहिलंय बेलपाडा संघ पुढे गेलाय क्वार्टर्स फायनल्स मध्ये. आज मात्र एक संघ निवडला जाईल आणि उद्या आणि परवाच्या लॉट मधून एक संघ निवडला जाणार आहे. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय अमोल कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2022 सेमीफायनल नंबर 2 आम्हाला पाहायला मिळेल. रोहन जर पाहिलं तर एक चांगली कामगिरी, त्याच्या धावांच्या जोरावर एक विश्वास निर्माण झालाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. तत्पूर्वी जाऊया, टॉस होईल. ते दोन संघ असतील, एसएन बॉईज विपक्षात देवगाव टायगर्स. मित्र म्हणजे दोन्ही टायगर यावेळी या सामन्यात पाहायला मिळतील. इथे नाणेफेकी होते संजयजी दुर्गे यांच्या माध्यमातून. छापा आणि छापा फलंदाजी नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी रोहन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. काय कामगिरी केली फलंदाजीमध्ये, संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली. गोलंदाजी देखील छान झाली. रोहन मला वाटतं की तू हा मॅन ऑफ द मॅच आहे. दुसरा मॅन ऑफ द मॅच आहे आतापर्यंत करिअर मधला. मात्र हा मॅन ऑफ द मॅच किती स्पेशल आहे? यो माझ्यासाठी एवढं स्पेशल आहे का, मी बॉलर आहे पण मी बॅटिंग करून मारले रन. नक्कीच फलंदाजी आणि गोलंदाजी मी जास्त काही बोलत नाहीये, सामना ऑन करायचे आणि